ठिकाणी संपूर्ण गावकरी जे आहेत ते चिंतित आहे, अश्रू अनावर होत आहेत, महिला रडतायत, पुरुष रडतायत, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहू शकता। या ठिकाणी महिलांना देखील अश्रू अनावर झाले। गेली अनेक तासापासून या ठिकाणी जे गावकरी आहेत ते चिंतित आहेत, रडत आहेत, आपल्या भावना व्यक्त करत आहेत, सरकार विरोधात संताप देखील व्यक्त करत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपचार तरी घ्यावा अशा पद्धतीच्या विनवणी देखील ते करत आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। सकाळी जेव्हा त्यांच्या नाकातून रक्त आलं होतं त्यानंतर शासकीय वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी आलं होतं। त्या वैद्यकीय पथकाने तपासणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना तपासणीसाठी उपचारासाठी नकार दिला। त्यानंतर ते माघारी गेले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणारे त्यांचे जे खासगी डॉक्टर आहेत, डॉक्टर तारक, हे देखील त्या ठिकाणी आले होते। त्यांनी देखील तपासणी करण्याचा प्रयत्न केला, विनवणी केली, मात्र त्यांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला। त्यानंतर आता सध्या आपण पाहतो या महिलांना सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। त्या या बातमीकडे आपलं लक्ष